आज आपण बघणार आहे एखाद्या अँगलचा साइन कसा बघायचा आपण शिकणार आहे. साइन, ठीक आहे. भरपूर वेळ आपल्याला साइन, कॉस, टॅन किंवा त्याचे साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स काढायला लागतात. त्यामध्ये साइन कसा बघायचा आपण बघणार आहे. तर का बघायचा आहे, कारण फिजिक्स मध्ये भरपूर वेळा न्यूमरिकल सोडवताना उदाहरणार्थ की खास करून जर वेक्टरच्या संदर्भात जर असते, ठीक आहे. समजा इथे वेक्टर आहे आणि त्याचे जर समजा कॉम्पोनंट पडले, ओके. समजा इकडे एक कॉम्पोनंट केलेला आहे, हे सगळं वेक्टर टॉपिक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर कॉम्पोनंट पाडले तर समजा हा अँगल, हा जो अँगल आहे तो अंदाजाने समजतो, समजा 30 डिग्री आहे, मग इथून जास्त आहे 30 डिग्री समजून जावं, ठीक आहे. आणि हा जर वेक्टर आर असेल तर हा जो कॉम्पोनंट आहे तो आर कॉस थीटा आणि हा कॉम्पोनंट आहे तो आर साइन थीटा, ओके. म्हणजे आर ची किंमत जर 5 असेल किंवा 10 असेल काही म्हणा, तर याची किंमत येणार 5 इंटू कॉस थीटा. थीटा किती आहे 30 कॉस थीटा, आणि याची किंमत किती येणार 5 इंटू साइन 30, ओके. आता 8वी 9वी पासून किंवा खास करून 10वीच्या बाबतीत तरी आपण साइन आणि कॉसच्या खास करून किंवा टॅन जरी म्हटलं किंवा बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जरी म्हटले तरी चालतील, म्हणजे तुम्ही 0ची 30 45 60 90 किंवा नवीन मध्ये तुम्ही आता 180, ठीक आहे, 270 360 यांच्या किमती, हे जे काही ठराविक अँगल आहेत, स्टँडर्ड अँगल्स आहेत, त्यांच्या किमती तुम्हाला बऱ्यापैकी टेबल पार्ट असेल तुमच्या माहित असेल, म्हणजे साइन 30 कसा हाफ येतो, तर बाकीच्या साइन 91 येतो, तर बाकीच्या किमती तुम्हाला माहित असतील, ओके. तुमचा जो टेबल सुद्धा पार्ट असेल, ठीक आहे. इथला जर अँगल तुमचा 30 60 45 90 या जर दरम्यान जर आला तर तुम्ही हे सहज काढू शकाल, ठीक आहे. हे तुम्ही सहज काढू शकाल. 5 आणि साइन 30 किती येतो 1/2 म्हणजे उत्तर झालं 2.5 झालं, तुम्ही सहज काढू शकता. परंतु जर हा दिलेला अँगल तुमचा 12 डिग्री आणि 15 मिनिट आहे असं जर असेल तर, किंवा हा दिलेला अँगल तुमचा 30 डिग्री आणि 67 मिनिट 51 मिनिट आहे, असे जर ते अँगल डिग्री आणि मिनिट्स मध्ये दिलेले आहेत, परंतु जे तुमचे स्टँडर्ड आहेत, स्टँडर्ड सोडून जर असं काहीतरी तुम्हाला आकडे दिले असतील तर त्याचे साइन कॉस टॅन कसे काढायचे, आणि जर तुम्ही त्याचा साइन कॉस टॅन काढला, ओके, तर जर साइन कॉस टॅन काढला काय येईल तो नंबर असणार आहे, त्या नंबरचा पुन्हा साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स टॅन इनव्हर्स कसे काढायचे आता आपल्याला इथून पुढच्या सिरीज मध्ये बघायचं आहे. आज आपण बघणार आहे साइन कसा काढायचा, ओके. मग त्यासाठी तुम्हाला तुमचा जो लॉगरिथमिक टेबल आहे त्याच्यामध्ये ते पान काढायचं आहे ज्याच्यावरती लिहिलेलं आहे नॅचरल साइन, तसं वरती नॅचरल साइन लिहिलेलं असतं, ते पेज तुम्हाला काय करायचं आहे काढायचं नॅचरल साइन, ओके. आता बघा हा टेबल कसा आहे ते दाखवतो थोडंसं. तुम्ही जर उभी लाईन जर बघितली तर इथं डिग्री आहे, डिग्री तुम्हाला जी डिग्री दिलेली असेल, जसं उदाहरण म्हणलं मी 12 डिग्री 13 डिग्री 30 डिग्री 30 डिग्री आपण आतापर्यंत डिग्री मध्येच केलेलो आहे. एक डिग्री त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली 1 2 3 4 कुठल्या डिग्रीचे तुम्ही साइन काढू शकता, ओके. ही डिग्री तुम्हाला पहिल्या पेजवर जर तुम्ही बघितलं तर ही डिग्री तुम्हाला 44 पर्यंत आहे, ओके. खाली 45 पर्यंत आहे, आणि तुम्ही जर दुसऱ्या पेजवरती गेला, ओके, दुसऱ्या पेजवरती गेला तर त्या पेजवरती ती डिग्री 45 पासून सुरू होऊन 90 पर्यंत आहे, ओके. इथे तुम्हाला 89 दिसत असलं तर हे 89.1 2 3 4 परत हे शेवटपर्यंत बघा, हे साइनचा टेबल आहे, साइन 90 त्याला म्हणून आलेला आहे 1.00, ठीक आहे. हे सगळं समजून सांगितलं तुम्हाला. तर अशा पद्धतीने ते साइन टेबल आहे, लेफ्ट साइडला ह्या डिग्रीज आहेत आणि टॉपला हे तुमची मिनिट आहे. आपल्याला
पॉइंट मध्ये जसं आपण म्हणतो की एखादी पूर्णांक असेल तर 2.3 2 आहे, जर अपूर्णांक झाला तर 2.3 2.5 अशा पद्धतीने. जर एखादा अँगल पूर्णांकात जर गेला तर तो मिनिट, डिग्री आणि मिनिट मध्ये मोजला जातो. 10 डिग्री 15 मिनिट, 10 डिग्री 30 मिनिट अशा पद्धतीने तो मिनिट मध्ये मोजला जातो. आपल्याला इथं डेस्कटॉपला मिनिट दिलेले आहेत तरी त्याकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात जाईल की हे सगळे मिनिट 6च्या पटीत आहे. हे खाली जे आहे ते बघू नका, ठीक आहे. ते 1 डिग्री म्हणजे किती दिली, 1 मिनिट 6 मिनिट म्हणजे किती डिग्री दिले त्याकडे काय बघू नका. कन्व्हर्जन साठी आपल्याला उपयोगी असतं, त्याच्याबद्दल नंतर बोलूया आपण. डिग्रीचं मिनिट मध्ये, मिनिटचं डिग्री मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं. ओके. 0 डिग्री 0 मिनिट 6 मिनिट 12 मिनिट 18 मिनिट अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके. म्हणजे 0 डिग्री आणि 0 मिनिट इथे येईल तुम्हाला. 1 डिग्री 0 मिनिट इथे, 1 डिग्री आणि 12 मिनिट पाहिजे असेल तर 1 डिग्री 12 मिनिट. पण जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल का 6 डिग्री आणि 12 मिनिट किंवा 0 डिग्री 0 मिनिट आणि 6 मिनिट त्यामध्ये जर असं म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं की 2 डिग्री आणि समजा 7 मिनिट सांगा. 2 डिग्री इथं आहे, या लाईनीत येणार. ओके. पण या लाईनीत आलात तुम्ही तर इथं किती आहे 6 मिनिट आहे. इथं 6 नंतर डायरेक्ट काय आहे 12 मिनिटचा आकडा. मग 7 मिनिट कुठे गेला, हा 6 मिनिट आणि याच्या मधल्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या इथं मिनिट. 6 आणि 1 7, 6 आणि 2 8, 6 आणि 3 9, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11 आणि राहिलेला हा 12. ओके. या दोघांच्या मधल्या रिकाम्या जागा येत आहेत, किंवा असं जरी म्हणलं तरी 12 आणि 11च्या मधल्या रिकाम्या जागा येत आहेत. म्हणजे जो मेन डिफरन्स आहे त्या दोघांचे मधले अँगल्स आहेत ते मिनिट्स आहेत ते लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं डिग्रीज आहेत आणि इथं मिनिट आहेत आणि या 2 मिनिटांच्या 42 आणि 48 या 2 मिनिटांच्या मधले जे मिनिट आहेत ते इथं कुठं मेन डिफरन्स मध्ये टाकलेले आहेत. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, जर इथं व्यवस्थित बघितलं ते 0 0 0 जे दिलेलं आहे त्या इकडं पॉइंट आहे, ठीक आहे, पॉइंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संख्या 1 पेक्षा लहान आहेत. तुम्हाला हे माहित असेल की साइन 0 हा 0 येतो आणि साइन 90 हा 1 येतो. म्हणजे मोठी सगळ्यात संख्या कोणती आहे 1 आहे. त्यामुळे सगळ्यात तुमच्या संख्या किती आहेत 0 ते 1च्या मध्येच आहेत सगळ्या पॉइंट मध्ये ना. ओके. म्हणजे इथं जरी पॉइंट तुम्हाला दिसत नसला ही संख्या काय आहे 0.941 आहे. इथं जरी तुम्हाला पॉइंट दिसत नसला ही संख्या तुमची 0.1340 आहे असं लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट ही नंबर्स आहेत, दीज आर नॉट एंटीलॉग्स. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं आठवत असेल तर बघा, मी असं म्हणालो होतो की ज्या 4 संख्या इथे दिसत असतील तर त्या 4च लिहा. जर तुम्हाला 0 0 0 0 दिसत असेल तर 0 0 0 0च लिहा, कारण ते अँटीलॉग आहेत ते 4च असतात असं मी सांगितलं होतं. इथं आता लागू पडत नाही. इथं तुम्हाला या 4च संख्या असतील असं काही नाही, कारण हा साधा नंबर आहे. त्यामुळे 1 3 4 0च्या ऐवजी मी फक्त 1 3 4 जरी लिहिलं तरी ते काय होईल आपल्याला चालेल, लक्षात ठेवा. ओके. याचा अर्थ काय की ही जर संख्या तुम्हाला लिहायची असेल तर फक्त तुम्ही असं 0 डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालेल. 0 0 0 0 लिहित बसण्याची तुम्हाला गरज नाही. हे लक्षात ठेवा. हे उदाहरणार्थ इथे साइन 30 दाखवतो तुम्हाला. साइन 30 फेमस आहे आपला. साइन 30 किती येतो हाफ. हाफ म्हणजे किती 0.5 बरोबर ना. तुम्ही जर इथं बघितलं साइन 30 इथं बघा किती आला हा 0.5000 आणि ही संख्या आहे. त्यामुळे पुढचे 3 झिरो जे लावलेले आहेत ते तुम्ही लावलेले आहेत, ठीक आहे. आणि मला जर वाटलं की बाबा ठीक आहे मला हे डायरेक्ट 0.5 लिहायचं आहे चालते, मग इथं पॉईंट आहे म्हणजे हा 0 आहे. 0.5 ही संख्या आहे ती लक्षात ठेवा. नंबर सेट्स आहे त्यामुळं नंबरचे जे नियम आहेत ते तुम्ही इथे लागू ठेवले तरी चालतात, ठीक आहे. तर ही होती इंट्रोडक्शन लॉग टेबलच्या पेजच्या बाबतीतली. आता आपण ऍक्च्युली एखाद्या अँगलचा साइन कसा बघायचा ते आपण बघू. काय उदाहरण लिहितो मी पहिल्यांदा. तो पहिला सोपा घेऊया काहीतरी. असं लिहितो मी साइन
60 डिग्रीचं साइन बघायचं तुम्हाला. दुसरं साइन 45 डिग्री. ठीक आहे. साइन 30 डिग्री 6 मिनिट. फोर्थ नंबर साइन 80 डिग्री 6 मिनिट. ओके 6 मिनिट. पाचवा घेऊया साइन 12 डिग्री 13 मिनिट. सहावा घेऊया साइन 37 डिग्री आणि 41. बघूया हे एक सोडून सगळ्यात पहिला घेऊया साइन 60 डिग्री. मिनिट वगैरे काय नाही आहे त्यामुळे सोपं जाईल आपल्याला. ओके फक्त तुम्हाला काय करायचं या लाईन मध्ये 60 कुठे शोधायचं आहे, कोणत्या उभ्या लाईन मध्ये. इथे बघा इथे डिग्रीज दिले, या डिग्रीच्या लाईन मध्ये फक्त 60 कुठे शोधायचं. दुसऱ्या पेजवरती तुम्हाला सापडेल. ठीक आहे. साइन 60 किती येतोय 86 60. पॉइंट आहे हे विसरायचं नाही. 86 60 उत्तर आपलं 0.86 झालं, संपलं. एवढंच आहे, एवढं सोपं आहे साइन आणि कॉस बघणं. जसं आपण लॉग बघत होतो ना त्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. इझी वे मध्ये होऊन जाईल. सिमिलरली बघूया साइन 45 किती येतं लगेच. मग साइन 45 पहिलंच आहे बघा. इथे 70 71. ओके 71 काय उत्तर येईल आपलं 0.7071 झालं, संपलं. आता काय बघायचं 30 डिग्री आणि 6 मिनिट. आता मिनिटचा रोल आलेला आहे, आपल्याला मिनिट मध्ये बघायला लागणार आहे. 30 डिग्री आणि 6 मिनिट बघूया आपण. 30 डिग्री शोधा कुठे आहे, इथेच आहे बघा 30 डिग्री. आता याच्यात हे जे आहे मिनिटची लाईन याच्यात 6 मिनिट तुम्हाला बघायचं आहे. हे लक्षात ठेवा जरा तात्पुरतं. इथे पुढे पुस्तक असेल तर तुम्हाला वरती तुम्हाला डायरेक्ट दिसेल, इथे मला स्क्रोल करावं लागते. पहिली लाईन जी आहे, पहिला कॉलम जो आहे तो तुमचा 0 डिग्रीचा आहे आणि ती सगळी नंतरची 6च्या पुढे 0 6 12 वगैरे वगैरे. ओके आपल्याला 30 डिग्री 6 मिनिट पाहिजे म्हणजे आपल्याला काय बघायला लागणार आहे 2 नंबरचा कॉलम बघायला लागणार आहे. 2 नंबर. ठीक आहे. 30 डिग्री 0 मध्ये जर बघितलं तुम्ही तुम्हाला 0.5 मिनिट, परंतु 6 मिनिट मध्ये जर बघितलं तर ते 50 15 पॉइंटर मध्ये दाखवतो तुम्हाला. 30 डिग्री 6 मिनिट 12 मिनिट 18 मिनिट आणि 16. त्यातले हे 6 मिनिटला 50 15 लिहिणार होतं काय 0.50 15. 50 15 काय कमाल. ओके बघा मी 0 पॉइंट सगळं 0 पॉइंट लिहितोय हे लक्ष. दुसरं बघूया 80 डिग्री आणि 56 मिनिट. 80 डिग्री साठी दुसरं पेज आपल्याला बघावं लागेल. 80 डिग्री 80 डिग्री कुठे आहे बघा. ओके 80 डिग्री मध्ये 0 6 12 18 24 30 30 42 48 आणि 54. ओके जरासा तो मी चेंज करतो आणि 54 करूया सोपं करण्यासाठी. 54 ला तुम्हाला किती आले 98 74. ओके जरासा इथे चेंज करतो सोपं करण्यासाठी 58 98 74. ओके सो हे 55 पण करूया आपण. 0.98 आपण का केलं मुद्दाम केलंय लक्षात ठेवा. 6च्या पटीत आहे. मी 54 लिहायच्या ऐवजी 56 लिहिलं. मग जर मिनिट नसतीलच तर कशी उत्तर काढायची कळा. जर मिनिट आहेत पण 6च्या पटीत आहेत तर कशी उत्तर काढायची बघितली. चारही केस मध्ये आपण कुठेही मीन डिफरन्सचा वापर केला नाही लक्षात ठेवा. आता जर इथं बघितलं तर हे मीन डिफरन्सचे आहेत आणि मीन डिफरन्सचे कसे काढायचे आपण आता बघूया. ओके
त्यानंतर 12 डिग्री आणि 13 मिनिट. बघा 12 डिग्री आणि 13 मिनिट आहे. तर पहिला लॉग टेबल पहिला पेज वापरायला 12 डिग्री आणि 13 मिनिट. ओके बघा आता 12 डिग्री म्हणजे 12 आहे डिग्री. इथे तुमचा 12 डिग्री. आता 13 मिनिट आहे. इथे 0 मिनिट, 6 मिनिट, 12 मिनिट आणि नंतर 18 मिनिट झाले डायरेक्ट. ओके 12 मिनिट पाहिजे म्हणजे 13 मिनिट पाहिजे आपल्याला. 12 आहे आणि 18 आहे. तर काय करायचं, कमी वाली डिग्री घ्यायची. काय म्हणजे कुठली, 12. 12 डिग्री साठी आपण आपल्याला काय आकडा आला, तर 21. ओके लिहून ठेवतो. आपल्याला आपण राऊंड करूया जरा. ओके बघा 21 कशात आलंय, आपण बघितलं 12 डिग्री आणि 12 मिनिट मध्येच बघितलं आपण. ओके 12 मिनिट मध्येच बघितलं. आपल्याला किती मिनिट बघायचंय, 13 मिनिट बघायचं. म्हणजे किती मिनिट कमी बघितलं आपण, 1 मिनिटाचा आपण बघितलेला आहे. ओके इथे आपल्याला 12 डिग्री होतं. 12 डिग्री मध्ये आपल्याला 13 मिनिट बघायचे होते. आपण 12 मिनिट बघितले. ओके आता किती मिनिट कमी बघितले, 1 मिनिट कमी बघितला. तो 1 मिनिट आपल्याला कुठे बघायचा आहे, इथं बघायचा आहे. 1 2 3 4 5 होत आहे. ठीक आहे, तर हा 1 ची व्हॅल्यू किती आहे. जसं तुम्ही तो लॉग ऍड करत होता तर तो 1 मधला मेन डिफरन्स काय करायचा तुम्हाला इथं ऍड करायचा आहे. ओके तो ठीक आहे, मिळेल 3 3 6 1 1 उत्तर झालं 21 16. सगळं जे आहे ते 0 पॉइंट आहे. 21 16. पुन्हा एकदा दाखवतो मी बघा 12 डिग्री 13 मिनिट डायरेक्ट बघूया आपण आता. कसं बघणार, 12 डिग्री आणि 12 मिनिट 21 13 आणि 1 मिनिट इथे बघणार किती आहे 3. 21 13 आणि 3 16. 21 16 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, आता हे एक लक्षात ठेवा की हे मोठा आहे, त्यामुळं तुम्हाला ते सगळं एका वेळी बघायला मिळणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं दिसत असेल तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या लॉग टेबल मध्ये तुम्हाला ते छान दिसेल की इथं 12 मिनिटची जी लाईन आहे तुमची 12 मिनिट, तिथं तुम्ही 12 डिग्री आणि 12 मिनिट बघितला, इथं 12 मिनिट आहे वरती. ओके आणि त्याचा 1 मधला मेन डिफरन्स इथं बघितला आहे या लाईनीत. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या लॉग टेबल मध्ये बघा. मी इथं दाखवू शकत नाही तुम्हाला, हे खूप लहान आकडे होत आहेत झूम आउट केलं तर. ठीक आहे, लॉग टेबल मध्ये तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. नेक्स्ट बघूया आपण. हे 0.2116 उत्तर आले 37 डिग्री 41 मिनिट. आता साहजिकच आहे, हे इथंच आपण बघूया जरासं की तुम्हाला माहिती आहे तर 37 डिग्री तर तुम्हाला डायरेक्ट मिळेल. 37 डिग्री डायरेक्ट मिळेल. तिथे तुम्हाला डिग्री मिनिट कोणते कोणते आहेत, 6 मिनिट आहे. 0 6 12 18 24 30 36 42 48 54 मिनिट आहे. आणि मधले नाही, मग तुम्हाला किती बघायचं आहे, 41 बघा. 41 कुठे येणार, तर 36 पेक्षा मोठा आहे पण 42 पेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्ही काय बघणार, लहान वाला बघणार. किती वाला बघणार, 36 वाला बघणार. ओके म्हणजे तुम्ही काय बघणार, ऍक्च्युली 37 डिग्री आणि 30 मिनिट मध्ये बघणार. हा जो काय आकडा आहे तो बघणार. ओके आणि किती बघायचं होतं तुम्हाला, 41. मग 36 ला किती कमी पडले, 5. तो मेन डिफरन्स बघणार कुठे बघणार, 5 मध्ये बघणार. मग हा आकडा आणि हा आकडा दोन्ही काय करणार, तुम्ही मिळवणार, जसं तुम्ही आता इथे मिळवलं. बघूया आपण. ओके ठरवतो प्रोसिजर कळली. 41 आहे, 37 चा 41 मध्ये आपण डायरेक्ट बघू शकत नाही. 37 चा किती मध्ये बघायला लागणार, 41 पेक्षा लहान कोण आहे, 36 आहे. 36 मध्ये बघायचा.
राहिलेलं 5 कुठं बघायचं, मीन डिफरन्स मध्ये बघायचं. 37 चा 36 मध्ये आपण बघूया, 37 चा 36 मध्ये. ओके, झूम करतो मी. ओके, 37 कुठं आहे बघा, 37 चा 36 मध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, 37 चा 36 मध्ये 0 6 12 18 24 30 36 36 आलं. 36 मध्ये 61 0 बरोबर. 37 चा 36 मध्ये आला 61 0 लिहून ठेव. 61 0 0 पॉइंट हे लक्षात ठेवायचं काय आहे. मुलं विसरतात, भरपूर वेळा मुलं साइन कॉस टॅनला हे विसरतात की 0 पॉइंट 0 पॉइंट काय होतं, 61 0 ओके. मेन डिफरन्स किती मध्ये बघायचं आहे तुम्हाला, 5 मध्ये. 37 चा 36 मध्ये बघितला आपण आणि 5 मध्ये मेन डिफरन्स. बघूया 5 मध्ये मेन डिफरन्स काय आहे. बघितला, सॉरी 37 चा आपण बघितला, 36 मध्ये 61 0 आणि 5 मध्ये मेन डिफरन्स बघायचा 1 2 3 4 आणि 5. 5 मध्ये किती आहे, 12. ओके, नंतर 61 0 आणि 12, 61 0 आणि 12 दोन आणि 3 फक्त करायचे 61. ओके, 61 13 आपल्याला उत्तर मिळेल. तुमचं उत्तर इथं काय झालं, 0 पॉइंट घ्यायला विसरायचं नाही. 61 13 हे तुमचं उत्तर आहे, 0.61. समजलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कुठलीही संख्या कुठलाही अँगल जरी दिला तरी तुम्हाला अशा पद्धतीने त्याचा साइन बघता आला. हे फक्त गोष्ट लक्षात ठेवा की जे मिनिट आहेत 6च्या पटीत आहेत, त्यामुळं कोणत्या मिनिटमध्ये बघायचं हे मुलांच्या लक्षात येत नाही पटकन. मग मी फक्त 2-3 उदाहरणं देतो की ज्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगेन की कुठं बघायचा तो. उदाहरणार्थ समजा 80 डिग्री आणि 22 मिनिट. ओके, 64 डिग्री आणि समजा 51 मिनिट, 15 डिग्री 32 मिनिट. ओके, उदाहरण बघू. आता हे 80 डिग्री. एक आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी डिग्री आहे तुम्ही सांगितलं मी मागेच तुम्हाला की 0 पासून ते 90 पर्यंत आहे, म्हणजे 89 पॉईंट समथिंग. 90चं तुम्हाला एक आहे माहित आहे, 89 पर्यंत आपण असं म्हणू, 89.99 असं म्हटलं तरी चालेल, पर्यंत आहेत डिग्रीज त्या. ठीक आहे, तर तुझे मिनिट आहेत तुमचे एक लक्षात ठेवा, हे मिनिट 0 पासून 60 पर्यंतच आहेत. तुम्हाला कुठेही गणित असं बघायला मिळणार नाही की 12 डिग्री आणि 65 मिनिट बघा म्हणून. नाही, 60 मिनिटाचा 1 डिग्री होतो आणि त्यामुळं ते 65 मिनिट तुम्हाला बघायला मिळणार नाही. मिनिटचं डिग्रीचं कन्व्हर्जन कसं करायचं ते आपण नंतर बघणार आहे. ओके, त्या आय बटन वरती मी ते टाकून ठेवीन, ज्यावेळी व्हिडिओ तयार होईल त्यावेळी तुम्ही होऊ शकता. ओके, सो हे सगळे तुम्हाला 60च्या आतच मिळणार आहे. ह्याचं कशामध्ये बघणार, ओके, 80 डिग्रीचा बघणार, इथं 22 आहे, मग 22 पेक्षा लहान संख्या जी 6च्या पटीत आहे ती कोण, तर 18. तर 18 मिनिट मध्ये तुम्हाला ते बघायचं आहे. 80 डिग्री 18 मिनिट म्हणजे किती, 22, म्हणजे 4 राहिले, तर 4 कुठं बघणार, मेन डिफरन्स मध्ये 4. आणि इथे जी संख्या आहे आणि इथे जी संख्या आहे त्या दोघांची काय करणार, बेरीज करणार. ओके, सिमिलरली
64 डिग्री ठीक आहे. आता कशामध्ये बघणार 51 आहे. 51 पेक्षा लहान कोण आहे 48 6च्या पटीतील बरोबर. 48 मध्ये संख्या बघणार ओके. आणि राहिले किती 48 आणि 51 3 मध्ये मीन डिफरन्स बघणार. जो काही त्या दोघांची काय करणार बेरीज करणार. सिमिलरली इथं काय येणार आहे 15 डिग्री तर डायरेक्ट बघणार. 15चा किती मध्ये बघणार तुम्ही 32 पेक्षा लहान कोण आहे 30 आहे की जी संख्या 60च्या पटीत आहे वरती 30 मिनिट 30 मिनिट मध्ये बघणार तुमचं जे काय उत्तर येईल ते. राहिले किती 2 सो 2 मध्ये मीन डिफरन्स बघणार तो आणि त्या दोघांची काय करणार बेरीज करणार. अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही संख्येचा कुठल्याही अँगलचा साइन बघता आला पाहिजे. कॉस आणि टॅन कसे बघायचे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.